यस आपण पाहतोय गेम इज ऑन. लेट्स प्ले अँड बेस्ट ऑफ लक टीम ओम साई तीर्थ आणि त्यांच्या विपक्षात काशीबाई. फर्स्ट बॉल अँड राईट ऑन द टार्गेट अँड ॲज अ बिग बॅटर मिस द मयू. यावली मात्र तंबूच्या अस्त्राला आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ऑन द टार्गेट न पंचाकडे दादा फिरली आहे. म्हणजे म्हटलं ना की मॅच जी दोन्ही टीम्स टॉप 4 मध्ये आहेत, टॉप 4 मध्ये पंकज रनअप करतायत, मात्र जी जिंकणार आहे ती अंकीमध्ये 2 पॉईंट प्लस न रंजन मार्जिन न पुढे जाणार आहे. आणि त्याकरता आपण पाहणं त्याआधी मात्र कुठेही जाऊ नका. ऐकूयात डीजेला. माझ्या वाज करवली सहज माझ्या वाज माझ्या वाज करवली सहज माझ्या वाज. जनसमुदाय जो लोटलाय ना, ज्याला क्रिकेट प्रेमी म्हणतात, ज्या क्रिकेट प्रेमीच्या हृदयामधील कोणतीही व्यक्ती असू द्या, आणि या स्पर्धेमध्ये उमेन मानकरांचा मान सन्मान अभिमान 2024 चा तुम्ही पाहतात. आमच्या आपण जर पाहिलं तर लेडी म्हणजे जनश्री आपण पाहतोय नक्की त्या देखील मात्र पूर्ण आपल्या घरापासून आज मात्र प्रत्येक घराला लॉक असेल मला वाटते खऱ्या अर्थानं उमेन मानच्या पूर्ण गावामध्ये पंकज. कारण प्रत्येक व्यक्ती इथपर्यंत पोहोचली आहे आणि आज प्रत्येकाचा जो अभिमान मी पाहतोय आणि त्याकरता मात्र या सर्व महिलांकरता माझा सल्यूट आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही अनेक वर्ष कार्यरत काम करतोय समालोचनाचं. प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचलो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलो, पण एवढा मात्र जो महिला वर्ग मी आजपर्यंत पाहिला नव्हता. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदा पाहतोय आणि या स्पर्धेकरता जे मात्र विशेष आपण पाहतोय या मैदानामध्ये माझं 3रं वर्ष आहे आणि 3रं वर्षामध्ये मला ज्याला जनसमुदाय पाहायला मिळतो सुपर संडे मध्ये, तर पुन्हा एकदा या तमाम क्रिकेट माझ्या जनसमुदायाचं मनपूर्वक मी स्वागत करतोय. कारण आपलं वेलकम मॅच आपण पाहतोय ज्या ठिकाणी टर्निंग पॉइंट ॲज अ बेस्ट बॉलर ॲज अ फर्स्ट बॉलर अँड मिस्टर मिंटेड पॉवर प्ले मिस्टर कनक जो या टीमचा ऑनर देखील आहे. सेकंड बॉल फ्लायटेड बॉलला स्वीप केलाय, चेंडू मात्र निघून चाललाय त्या ठिकाणी डाऊन द ग्राउंड एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ डीप मध्ये ज्या ठिकाणी चौकार येतोय. काय दर्जेदार स्ट्रोक है क्योंकि नसीहत तो पाना सबके बस की काम नहीं है, लेकिन नसीहत को अंजाम देना ये सबके बस की काम है. धन्यवाद डीजे. चांगला स्ट्रोक खेळला आल्या आपण जर पाहिलं तर फलंदाज मार्कोनी फलंदाज मिस्टर जयेंद्र किनी एक लेफ्ट हँड बॅट्समन, एक प्रतिभा संपन्न टेनिस बॉल क्रिकेट चिल हा खिलाड़ू. यावली स्विच हिट लगा तो आबाद रही तो बर्बाद, हे किसी की काम नहीं है जयेंद्र. कारण यावेळी तुम्हाला जर टायमिंग परफेक्ट असेल, तुम्हाला आपली बॉडी लँग्वेज आहे ती फिरवायची आहे, तर मात्र तुमच्या बॉडी लँग्वेज झालं पाहिजे. आणि मॅक्सवेल ह्या खेळाडूने जगातील इतिहास रचला. 201 धावा जेव्हा ठोकल्या ना 2023च्या वर्ल्ड कप मध्ये 18% तुम्हाला शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट पाहायला मिळाले. आणि या खेळाडूने मात्र पुन्हा एकदा टीम कांगारूला आपल्या टॉप 4 मध्ये नाही तर खऱ्या अर्थानं 6व्यांदा वर्ल्ड कपचा मानकरी ठरला. यावेळी वाईट बॉल दिशाहीन गोलंदाजी नो डाऊट. त्या ठिकाणी तीक्ष्ण पंच आपण पाहतोय 2 दिवसामध्ये ते देखील काम करत आहेत आमचे डीजे ऑपरेटर जयेश यांच्या मग डीजे ऑपरेटर आमचा आवाज पंच पूर्ण खुशी पाहते. आणि या स्पर्धेकरता वसईवरनं आपण पाहिलं तर रमेश मांगेला सर म्हणजे नारंगी यांच्याकडनं आमच्याकरता शुभेच्छा आल्या. धन्यवाद रमेशजी मांगेला. आणि त्यासोबत नंदकुमार पाटील धानीव यांच्याकडनं देखील आमच्याकरता शुभेच्छा. धन्यवाद नंदकुमार पाटील. वसईतील आणि धानीगावतील नामांकित व्यक्तिमत्व नंदकुमार पाटील ज्याने मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेट नाही ते क्रिकेटच्या खेळाडूला घडवलं. कारण धानीव हे छोटंसं गाव, मात्र त्यानंतर नंदकुमार पाटीलनं विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू घडवला. आणि त्यानंतर मात्र आई गावदेवी धानीव जी मात्र अव्वल राहिली. त्यांच्याकडनं या स्पर्धेकरता आणि साई ग्रुप करता आणि आमच्याकरता देखील शुभेच्छा. धन्यवाद नंदकुमार पाटील. यावेळी चांगला बॉल. त्यानंतर कलमनगावचे सुपुत्र म्हणजे परममित्र राहुलजी पाटील यांच्याकडनं देखील शुभेच्छा येतात या स्पर्धेकरता. आणि गणेश करता शुभेच्छा येतात या मॅच करता. मनोज वैठा बानफार्म गोराट बानफार्म वाडा गणेश साई करता शुभेच्छा येतात. नक्कीच मोस्ट वेलकम 2024 ची तुपाडेकर आपण पाहतोय. ज्याबली मात्र मुख्य मंचावरती आपण सन्मानानं मात्र मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. परफेक्ट बॉल धीरज वेट अँड वॉच
धीरज आज वेट अँड वॉच करावा लागेल, कारण 18% या प्रेक्षक वर्गामध्ये धीरजचे खूप मोठे चाहते आहेत. या खेळाडूंना कमी वर्षामध्ये ग्रामीण टेनिस बॉलमधून आपल्या गावाकडे सुरुवात केली, एक गाव क्रिकेटला प्रमोट केलं. आधीच्या मॅचमधनं मोनिश म्हणला की अमित जसवाल एक बिग हिटर आहे. मी म्हटलं होतं अमितला कालच की शेवटच्या मॅचमध्ये जर तू इन झाला तर मग मॅच घेऊन जाईल. हा अनुभव सांगतोय, याला अनुभव म्हणतात आणि आमचा अनुभव तोच घेऊन गेला. अमित जसवाल ती मॅच विनिंग पारी खेळली. यावेळी तेच म्हणतं धीरजला करावा लागेल. यावेळी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे अपील. त्यावेळी आपण पाहतो षटक आपण जर पाहिलं तर पहिलं ज्या ठिकाणी मात्र मेंटेन पॉवर प्लेचं असताना कम्प्लीट झालं ते मात्र नक्कीच कणक आपण पाहतोय कनक षटक कंप्लीट झाले. येणारे 24 चेंडू बॉलिंग पाक वरती येतील. या मॅच थोडंसं ब्रेक असेल, त्यानंतर मात्र नक्कीच आमचे कमिटी मेंबर्स आपण पाहतोय साई ग्रुप अजित क्रिकेटचा महासंघ आमच्यामध्ये नक्कीच पोहोचतील. या ठिकाणी लकी ड्रॉ आपण पाहणार आहोत. 18% म्हणजे आमचा महिला वर्ग, मी म्हणे 99%, 1% फक्त महिला वर्ग राहिलाय. हा क्रिकेट प्रेमावरनं असं आठवलं की मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही स्वतः जगा, दुसऱ्याला जगू द्या. आणि मात्र मी म्हणतो ना की लाईफ ॲज अ नॉट वन्स मोर, आयुष्याला पूर्णती नाही आहे. मग तू जगताना असं म्हणू नका की फक्त आता तू ग्रेट, कारण आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस ग्रेट होऊ शकत नाहीये. तंत्रज्ञान बदललं, काल बदललं आणि त्यानंतर जर पाहिलं तर आपण मॅच देखील बदलती. या बॉलिंग मार्कवरती यावेळी आलाय गोलंदाज निपुणच्या प्रत्येक विकेट करता 1000 रुपये. कट्टा बॉईज उमेलमान यांच्याकडनं निपुण बॉलिंग मार्कवरती. यावेळी मात्र गणेश साईनं जबाबदारी दिली आहे निपुणवरती. मात्र धीरज स्वॉप केलाय बॉलला, एक चांगली फलंदाजी करतोय, बेट करतोय, कारण त्याला माहिती या मॅच मध्ये जेवढ्या धावा ठोकायच्या आहेत ना त्या ठोकाव्या लागतील. मात्र थोडासा थांबावं लागेल, कारण त्या ठिकाणी कालच्या शेवटच्या मॅचचा टर्निंग पॉईंट हिरो उभा आहे आणि तो देखील माझा क्लोज फ्रेंड आहे. मात्र इथे धीरज आता मित्र नाही, शत्रू म्हणून लढावं लागेल आणि त्याकरता मात्र धीरज देखील तयार आहे. मात्र मैत्रीपूर्ण लढा आहे, कारण एक धाव मैत्रीची. या मॅच मध्ये टुर्नामेंट पाहू शकाल उमेदवार प्रीमियर लीग 2024 मध्ये पाहतोय. आणि त्याकरता मात्र साई ग्रुपचे सर्व सभासद अध्यक्ष आपण पाहतो मुख्य मंचावरती. आमचा महिला वर्ग देखील मी पाहतोय. धीरज ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र धीरज टाकेर पण ती बघतोय, उन्हाचा तडाखा देखील वाढतोय. सुपर संडे ग्रँड फायनल आहे आणि मात्र या ट्रॉफी करता लढत, या ट्रॉफी करता संघर्ष, आपल्या अभिमानाकरता आणि स्वाभिमानाकरता धीरज यावेळी घुटनाटेक. 18% धीरजची तुम्ही जर शैली पाहिली ना तर बॉडी लँग्वेज तुम्हाला वाटू शकत नाही की धीरज एक बिग हिटर असू शकेल. म्हणून मी धीरजला पाहतोय. असे खेळाडू मला फक्त ग्रामीण टेनिस बॉलमध्ये 20% पाहायला मिळतात. आणि यावेळी मात्र चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाज निपुण, कारण दोघांचा खेळ एकमेकाला माहिती आहे. एकाच गावामधनं, एकाच गावातील संघर्ष आणि त्यामध्ये मात्र रोज प्रॅक्टिस जी आपण पाहतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये 18% आपल्याला मात्र कव्हर पॉइंट देखील पाहतोय. फ्लॅटेड बॉल, यू बी मिस. स्वतःवरती नाराज, ही नाराजी तुम्ही पाहू शकाल. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल. निपुण यावेळी मात्र बिग हिटरला रोखलंय. म्हणून म्हणतो ना की क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक दिवस आहे, बारी बारी सबकी बारी. आणि त्यावेळी मात्र निपुण इथेच काम करतोय. धीरजला अक्षरशः थांबवलं. यावेळी फ्लॅटेड बॉल धीरजनं पुल केलाय आणि धीरजच्या बॅट मधनं आलाय. सुरुवात झाली ऑन सेट फायर. मिस्टर धीरज ब्रँड फॉर्म बसतोय, तर ब्रँड फॉर्म उमेल मान. नंबर 1 तो यार पब्लिक जयेंद्र किनी याकरता मात्र विशेष आकर्षक बक्षीस माझ्यापर्यंत पोहोचत आहे की जयेंद्र किनी जेव्हा सायकल ऐनवरती येईल तेव्हा मात्र कट्टा बॉईज कडनं 3 षटकाराकरता 2000 रुपये वाढवतील.
इथनं बक्षीस वाढलं जाईल, इथनं प्रेक्षक वाढले जातील, इथनं मनोबल वाढलं, इथं मॅच वाढली जाईल आणि आमचं काम देखील वाढलं जाईल. कारण प्रेक्षकांना हवं असं समालोचन नुसतं समालोचन नाहीये, त्याने मात्र हास्य आणला पाहिजे, त्याने मॅच वरती घेऊन गेला पाहिजे, त्याने मॅचला टर्निंग पॉईंट दिलं पाहिजे, प्रत्येक खेळाडूला ऊर्जा दिली पाहिजे, असं समालोचन झालं पाहिजे आणि त्याकरता आम्ही देखील पोहोचलोय. आपण पाहतोय असं दुसरा दिवस अंतिम टप्प्यामध्ये सुपर संडे मध्ये पाहतोय आणि त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत धीरज ऑन सायकल एंडवरती उभा, निपुण ज्याला मात्र यावली चांगला फटक्यानं कन्वर्ट केला. पुरेच एकदा फ्लॅटेड बॉल, यावली मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स ऑन साइड क्षेत्ररक्षक फाईन लेग डिप्लाई पर्यंत मात्र चांगला कव्हर करतोय. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या साह्यानं धावसंख्या वाढतीये आणि आमचे स्कोरर 2 दिवसापासून पंकजी पाटील द गोल्डन फिंगर मान मिस्टर ओव्हल बार आपण पाहतोय 17 या धावसंख्येवरती आणि धीरजचा खतरा मात्र पंकज मध्ये आतमध्ये उभा आहे. लढत पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या माहिती करता ही शेवटची मॅच आहे, यानंतर तुम्हाला थोडंसं रेस्ट, त्यानंतर मात्र काही नियम, त्यानंतर मात्र आपल्या या स्पर्धेकरता जे महिला वर्ग असून त्याकरता मात्र विशेष आकर्षण आणि त्यानंतर मात्र कुठेतरी क्वालिफायच्या मॅच तुमच्यामध्ये पोहोचतील, त्याआधी मात्र ही मॅच कंप्लीट झाली पाहिजे आणि याकरता आपण पाहतोय निपुण बॉलिंग मार्कवरती आलाय. जयेंद्र करता लगातार 3 षटकार, कट्टा बॉय उमेरमान यांच्याकडे 2000 रुपये. यावेळी चांगला स्ट्रोक्स जो मात्र पाहायला मिळाला, थोडासा मात्र उजव्या शीच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल अर्जी झाली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करत सुपर आणि बिग विंडो विकेट, 2 रन दिस कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र सिंगल कंप्लीट केली आहे. मी म्हणेन की कीपर, ज्याला कीपर म्हणतो ना आपण, हा क्रिकेट खेळ नाहीये. मी म्हणतोय ना की हा क्रिकेट खेळ नाहीये, याला गोटी खेळ म्हणतात. मोनिश आबाधुबी आणि गोटी खेळ, इकडून तिकडे तिकडून इकडे, काय खराब कामगिरी. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर धीरज चाणाक्ष बुद्धीनं 4 धाबा कंप्लीट करतोय आणि या 4 धाब्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 21 रन ऑन द स्कोर बोर्ड. 2 षटकं कंप्लीट झाली, 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली आणि धावसंख्या फलकावरती तुम्ही जर पाहिली तर येते 21 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू बॉलिंग मार्क वरती येतील, त्याआधी कुठेच जाऊ नका. यू गया और यू आया आपके लिए. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला, त्यांनी आम्हा मान दिला. धन्यवाद देतो साई साई ग्रुपला, त्यांनी आम्हा मान दिला. आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार आहोत, आम्ही UPL खेळणार. टायटल सॉन्ग गाजतंय वाजतंय, आज फक्त हल्ला बॉल बोलतोय 2024 उमेरमार प्रीमियर लीगचा. आणि ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता मात्र चेंडू मिळतील की येणार आहे 18 धावसंख्या फलकावरती आहे, 21 रन ऑन द स्कोर बोर्ड. आणि पंच आम्हाला या ठिकाणी ऍक्शन करतात, ज्या ठिकाणी मात्र महेश मकवाणा आपण पाहतोय नाला सभारा मॅजिकल ओव्हर 50-50 धावसंख्या फलकावरती 21. आणि जयेंद्र करता कट्टा बॉईज सुपर संडे माझा प्रेक्षक राजा का आनंद घेतोय आणि त्या आनंदाचा उत्साह देखील मी पाहतोय. प्रत्येक टीम करता ज्या 8 टीम आहेत त्या 8 टीमचे 17 प्लेयर आपण इथे येऊन कुपन घ्यायचा आहे, कमिटीकडे पोहोचणार नाहीये कारण वेळ देखील त्यांच्याकडे नाहीये. अप्रतिम नियोजन आहे, अप्रतिम आयोजन आहे, यानंतर मान्यवर देखील येत आहेत. प्रत्येक टीम करता शेवटी मी सूचना पोहोचवतोय की 17 खेळाडू आपण कुपन घेण्याकरता इथपर्यंत पोहोचा. धीरज ऑन साईक, यावेळी मात्र मॅजिकल ओव्हर करता संतोष पंडित. यावेळी चांगला बॉल, ज्या ठिकाणी मात्र मुवमेंट करणारा पंकज, या ठिकाणी ना खूप वेगळा क्रिकेट पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी मात्र संतोष पंडितला माहित आहे रोज सकाळी उठणं आणि धीरजच्या विरोधात प्रॅक्टिस करणं, कारण दोघे क्लोज मित्र आहेत. आणि संतोष पंडितला याकरता गणेश साईनं पाठवलंय की धीरजला फक्त बाद कर, बाकी काय ते मी बघतोय. आणि त्याकरता मात्र पाहतोय मात्र जयेंद्र करता कट्टा बॉईचं प्रेम मी पाहतोय माझ्यापर्यंत पोहोचतंय. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक करता मात्र 2000 रुपये. आणि त्या ठिकाणी मात्र विकेटचं बदल, विकेट क्रमांक 2 मिस्टर जयेंद्र बॅक टू द आउट. येस डीजे. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर, किती सुंदर रंगाचा
आई तुझा सुंदर बघ किती सुंदर रंगाचा गजरा आई तुझा सुंदर बघ किती सुंदर रंगाचा गजरा आई तुझा सुंदर नवसाला पावणारी हकेला धावणारी माझी एकविरा याचं सॉन्ग ऐकवल्याबद्दल धन्यवाद जयेश. आपलं देखील आमचा आवाज आज मध्ये पुन्हा पंचकुशीनं ऐकत नसताना मात्र पुन्हा महाराष्ट्र या स्पर्धेला लाईक करत असताना, कारण या स्पर्धेकरता आपण जर पाहतोय पुनश्च एकदा यावेळी चांगला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक्स त्या ठिकाणी संतोष पंडितचा दबदबा धीरज वरती राहिलाय. सिंगल कन्वर्ट झाली आहे. अपेक्षा होती धीरजकडनं टीम मात्र ओमसाई तीर्थला, पण आता मात्र पंकज एकी षटकार जो मात्र ठोकला त्यानंतर मात्र एकी मोठी धावसंख्या आली नाहीये आणि कमबॅक देखील करतोय. काय बॉलिंग मार्कवरती गोलंदाजी आहे. संतोष पंडित जो मात्र मॅजिकल ओव्हर करताय. धीरज या ओव्हरमध्ये 14 धावा ठोकायच्या आहेत. ठोकल्या नाही तर रोखलं जाईल तर मात्र मायनस होतील आणि मायनस झाल्या तर मात्र मॅच बॅकफुटला जाईल. भरत पाटील सर आपण पाहतोय नक्कीच गेल्या वर्षामध्ये आमची साथ त्यांनी दिली होती. ज्या स्पर्धेमध्ये आई पद्मावती ट्रॉफीमध्ये ज्या 3 दिवसामध्ये आम्ही कंप्लीट केली होती आणि त्या मॅच करता आपण पाहतोय या दुसऱ्या वर्षामध्ये उमेदवार प्रीमियर लीग देखील पाहायला मिळतोय संतोष पंडित धीरजच्या विरोधात. मात्र यावेळी पुनश्च एकदा मात्र यावेळी महत्वाची विकेट फंस गई बड़ी मछली जाल में जिसका नाम है मिस्टर धीरज. यहाँ पर मैच टर्निंग पॉइंट बनती हुई इसे तो कहते हैं तू शेर तो मैं सवा शेर. हालात बिगड़ चुके थे, गेम पलट चुकी थी और पलटवार भी हो चुका जिसका नाम है संतोष पंडित. कभी हार न मानने वाला गेंदबाज, वैसे टेनिस बॉल का एक गेंदबाज जिसने बढ़िया विकेट यहां पर प्राप्त की है. और धीरज खुद पर नाराज होता हुआ डगआउट पे जाता हुआ मैच यहां पर बढ़िया बनती हुई. अभी पूरा प्रेशर आने वाले बल्लेबाज पर है. गेंदबाज भी तैयार है क्योंकि संतोष के लिए जो कहना है वो कम है, क्योंकि संतोष एक अच्छा गेंदबाज है. अवली चांगला बॉल अटॅन केलाय. चेंडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चाललाय आणि या धीरजची महत्वाची विकेट, कारण आयकॉन प्लेअर आपण जर पाहिलं ना तर मात्र सर्वात महत्वाचे असतात आणि त्याकरता अमित पाटील जो मात्र न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये गेलाय त्याच्याकरता मात्र स्वतः ऑनर त्यांच्याकरता ममता म्हात्रे मॅडम यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं किताब दिलं जाईल. लगातार 2 षटकारा करता अमित स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. सुनील कोरे पण पाहतोय त्यानंतर नक्कीच नॉनस्ट्रायकर मात्र अमित आहे. मात्र अप्रतिम गोलंदाजी सुपर अटॅक पाहायला मिळते. मॅजिक ओव्हर मध्ये संतोषला तू कालपासून पंकज पाहिला ना मॅजिक ओव्हर करता त्याला प्रमोट केलं जातं. हे माइंड मध्ये असणं कॅप्टनच्या गरजेचं आहे. प्रत्येक टीमने जर हे केलं असतं ना तर काहीतरी वेगळं क्रिकेट आपल्याला उमेदवारांमध्ये पाहायला मिळालं असतं. म्हणून मी म्हणतो ना की कॅप्टन नुसता कॅप्टन नाही आहे. म्हणून मी काल सुद्धा म्हणलं की त्या मॅच मध्ये चांगला बॉल आहे. आपण असं म्हणतो ना की जेव्हा तुमचं पाया मजबूत तर तुमची भिंत मजबूत, तुमची भिंत मग तुमचं इमारत मजबूत आणि तुमचं इमारत तुमचं छप्पर मजबूत. आणि या ठिकाणी मुंबईला पाहिलं तर या टीम मध्ये काशीबाई टीमचे विनोद किनी सर आपण जर पाहिलं यांचा कान मंत्र खूप योग्य ठरलाय. कॅप्टनला मैदानात जाण्याआधी पाठवलं की मॅच किती हार्ड बनू द्या, मॅच कधी बनू द्या प्रेक्षकांच्या माहिती करता. मतलब मॅजिक वरला तुमच्याकडे ओनली वन ऑप्शन आहे संतोष पंडित आपण पाहतोय. आणि या ठिकाणी मात्र 3 षटक कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन बोलते ती फलकावरती मायनस मध्ये 23 या धावसंख्येवरती. पंकज मायनस धावा किती झाल्यात? 2 धावा, कारण धावसंख्या आली होती तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4. आता मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर दिस मॅन मिस्टर गणेश साई बॉलिंग मार्कवरती आलाय. स्ट्रायकर एन वरती फलंदाज स्वतः ऑनर मिस्टर अमित माननीय आदरणीय संतोषजी कनुजिया आपलं देखील या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य मंचावरती मानानं सन्मान स्थानावर व्हायचे आणि त्यांच्याकरता अमित करता लगातार 2 षटकार. ममता म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं क्रॅश प्राइज आहे. गणेश साई बॉलिंग मार्क वरती perfect ball the delivery as a magnificent delivery as a super attack delivery. काय लाईन ऑफ लेंथ आणि म्हणतात ना की स्वतःला सिद्ध करण्याकरता गणेश साईने सर्व काय दिलं.
या मॅच मध्ये देखील तो सर्व काही देणार आहे, कारण कालच्या मॅच मध्ये पाहिलं होतं क्वालिफायच्या मॅच मध्ये स्वप्न ठेवून आला होता, स्वप्न साकारली गेली कारण स्वतःवरती विश्वास प्रबल होता. आणि नुसतं विश्वास नाही तर मग आत्मविश्वास प्रबल असणं गरजेचं आहे. आणि एक उदाहरण तुमच्यापर्यंत घेऊन येतो मित्रांनो, कारण एखादा पक्षी एखाद्या झाडावरती बसताना त्याला भीती नसते की झाड किती जुनं आहे, ती फांदी किती कमजोर आहे. झाड जरी खाली पडलं, फांदी तरी तोडली, तरी मात्र माझी उंच झेप असेल आकाशाकडे. आणि त्याकरता मात्र यावेळी गणेश साई तेच प्रयत्न करतोय, विश्वास ठेवून आलाय. आणि मात्र यावेळी चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी अमितला मात्र पहिल्या चेंडूवरती स्टॉप करतोय. एक परफेक्ट बॅक टू बॅक इज डॉट बॉल मिस्टर गणेश साई. नेक्स्ट बॉल अगेन्स्ट एज गेम स्टार्ट. चेंडूला उडवलाय मोमेंटम स्वतःच्या फालतूरमध्ये त्या ठिकाणी गणेश साई या विकेटचा पतंग खेळाडू बाद. विकेट क्रमांक 4 बॅक टू द मिस्टर अमित. यावेळी मात्र परतावा लागेल. धावसंख्या फलकावरती 23 रन ऑन द स्कोर बोर्ड. कीर्ती इंटरप्राइजेसचे ऑनर आपण पाहतो नक्कीच माननीय आदरणीय आदित्य गावडे साहेब त्यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माझा आवाज जर तुमच्यावर पोहोचायचा आपण देखील मुख्य मंचावरती स्थान बनवा. ही मॅच तुम्ही पाहिली ना, कारण प्रेक्षक राजाला एक उत्सुकता हवी असते. मॅच मध्ये होणारा हल्ला बोल, मॅच मध्ये होणारा क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये होणारा प्रेम देखील पाहायला मिळतोय. मनीषने जर लगातार 3 षटकार ठोकले तर कट्टा बॉयज उमेरमान यावेळी खराफेकी चेंडू निघून चाललाय सरळ चौकारा करता. टोटल आपण जर पाहिलं तर या 5 धावा आणि कट्टा बॉयज कडनं मनीष करता लगातार 3 षटकारसाठी 1000 आणि विकी कडनं देखील 1000 रुपये. फलकावरती आपण पाहिलं 28 रन ऑन द स्कोर बोर्ड. षटक आपण जर पाहिलं तर प्रगती पथावरती 4थं जे मात्र बॉलिंग बॅकवरती पाहतोय मिस्टर गणेश साई त्या ठिकाणी. ज्यावरती आपण जर पाहिलं तर ज्या 5 धावा ज्या मात्र अतिरिक्त स्वरूपाने आल्या, ज्या मात्र आपण एक्स्ट्रा म्हणतो त्या 5 धावा आणि त्या 5 धावेनं धावसंख्या फलकावरती 28 रन ऑन द स्कोर बोर्ड अँड 4 विकेटचा लॉस ऑफ. आतापर्यंत ओव्हर 6 धावा म्हणजे एक्स्ट्रा धावा 6 आल्यात. फक्त 6 धावा जर आल्या तर 22 धावा फलकावरती असत्या. आता जाऊया आता मॅच मध्ये ज्या ठिकाणी पाहू शकाल न्यू बॅटर चेंडूला फक्त हवेमध्ये उडवलाय. टायमिंग नाहीये, फटका प्रॉपर नाहीये. मात्र स्वतः गणेश साई थोडंसं चुकी डगमगते, चेंडू फटफुल होता. यावेळी मात्र त्या ठिकाणी विकेटचं बदल आणि त्या ठिकाणी मात्र विकेट क्रमांक 5 जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिच्या प्रवासाला देखील आपण पाहतोय एस डीजे. माडी मन लगाना लगाना लगती कोई मन गईरी कविता लगाना लगाना लगती कोई मन गईरी. मानसी आदरणीय तिरेचंदचे मॅनेजर मानसी आदरणीय भानुदाजी मदन घरत यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती व्हीआयपी डॅशवरती बसायचं आहे आणि इथं मात्र स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धावसंख्या फलकावरती आहे 29 रन ऑन द स्कोर बोर्ड. माजी
समाजसेविका अर्चनाताई भरत पाटील यांच्याकडनं पवन पाटीलने जर एक षटकार जर ठोकला तर 10,000 रुपये. पहा रक्कम किती आहे. एक षटकार ठोकायचा आणि महिनाभर मात्र ते पैशाचा यूज करायचा आहे. महिनाभर ते 10,000 पुरतील. 30 दिवस ते 10,000 पुरतील. याकरता बक्षीस आहे. आणि त्यांची आई आहे ती आपण पाहतो. नक्कीच मी म्हटलं ना की जगातील सर्वात श्रेष्ठ आपण जर पाहिलं तर गुरु कोण असेल तर आपली आई. आणि आईचा जेव्हा आशीर्वाद घेऊन एखादा मुलगा निघतो ना घरामधनं तेव्हा मात्र त्याला भीती नसते जगाची. तसंच मात्र आठवलं 1960 मध्ये जेव्हा मुंबई आणि सर्व काही धोक्यामध्ये होतं आणि ती मुंबई धोक्यामध्ये असताना मात्र महाराष्ट्र धोक्यामध्ये असताना हिंदू धर्म धोक्यामध्ये असताना फक्त वडिलांनी म्हणालं बाल आता मात्र गरज आहे लढण्याची. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे नक्की तुम्हाला पाहू शकाल स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे. काल्या पिल्ल्या टॅक्सीवरती पहिलं भाषण केलं मुंबईवरती. म्हणून आपलं महाराष्ट्र आज मात्र जो श्वास तुम्ही मोकळा घेताय ना मुंबईमध्ये तो मात्र एकच व्यक्तिमत्व. बॉल मस्त बॉलिंग वरती पाहतोय. चौथ्या षटकाकरता संतोष पंडितला प्रमोट केलाय. यावेळी संतोष पंडित मात्र बॉलिंग वरती आलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी येस नो मध्ये विकेटचा पतंग. खेळाडू बाद. पवन मात्र यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला एक षटकार ठोकला असता पवन तर 10,000 रुपये आपल्या आईकडनं आले असते. मात्र आईने स्वप्न पाहिली होती. कारण प्रत्येक आई वडील मुलाचं स्वप्न पाहत असतो. कारण या जगामध्ये सर्व दुश्मन असतील मात्र आपले आई वडील कधी दुश्मन नसतात मित्रांनो. कारण आई वडिलांकडनं मिळणारी शाबासकी आई वडिलांकडनं मार्गदर्शन आई वडिलांकडनं वळण हे सर्वात महत्वाचं असतं. आणि संस्कार देखील तेवढेच महत्वाचे असतात. बोलियत मातकडे ज्या ठिकाणी टर्निंग पॉईंट मधला मिस्टर संतोष पंडित. सेकंड बॉल. वाट अ बॉल परफेक्ट लाइन ऑफ लेन एज अ सुपर अटॅकिंग गोलंदाजी एज अ डॉट बॉल मिस्टर संतोष पंडित. परफेक्ट क्रिकेट एट अ क्वालिटी क्रिकेट. संतोष पंडित एक सिंपल प्लेअर आहे आणि तो तोंडाने कमी बोलतो. मात्र क्रिकेटच्या राज्यामध्ये क्रिकेटच्या विश्वामध्ये टेनिस बॉल मध्ये तो जास्त बोलतो. आणि त्याकरता एक वाक्य आहे क्योंकि झुकने का शौक नहीं झुकाने का भी शौक नहीं है बस कुछ ऐसा से दिल से जुड़ा है उसे निभाने का शौक है. मला माहिती नाही समोर कोण उभा आहे. मला फक्त एकच माहिती आहे की मला आता आयुष्यात लढायचं आहे. आणि त्याकरता संतोष पंडितला मात्र प्रमोट केलं जात आहे. आणि ज्या ठिकाणी चौथ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावसंख्या फलकावरती आहे 31. 3 चेंडू फेकून झालेत. चौथा बॉल. नेक्स्ट बॉल. यावली प्रॉपर फटका प्रॉपर कनेक्शन बाय मिस्टर टाइमिंग and only one fire at the big blast at the big bro at the big hard. दर्जेदार षटकार. 6 धावा. डीजे कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो आहे यो वन साइड हीरो सुधीर पाटील यांच्याकडनं लगातार 3 षटकार ठोकले. फलंदाजी मार्कोटी फलंदाज मिस्टर सुनील करता. तर 500 रुपये यावली सुपर बॉल. एक तेरी तो एक मेरी. लालच बुली बर है पंकज क्योंकि लालच में जो फंसता है वो फंस भी जाता है वो अटक भी जाता है. अरे या मॅच मध्ये लालच दिली जाते. पैसे जिंकण्याआधी मध्ये क्रिकेटला सिद्ध करा आणि क्रिकेट सिद्ध करता स्वतःला सिद्ध करा. आपण मात्र शेवटच्या मॅच मध्ये धावसंख्या फलकावरती आली आहे 37 रन ऑन द स्कोर बोर्ड. यावली फाईन लेगला खेळण्याचा विचार होता. त्या ठिकाणी संतोष पंडित जो मात्र एक चांगला क्वालिटी गोलंदाज आणि त्या ठिकाणी येस नो मध्ये रन्स दिस कंप्लीट. ज्या ठिकाणी धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या मात्र विकेटचा पतंग. खेळाडू बाद.
आग आग वंशी वंशी तुला हिसका देव सांग गणशी आग आग वंशी तुला हिसका देव सांग गणशी तुझे लग्नाला व्याधी पैसे हाल गणशी गणशी तुझे लग्नाला व्याधी पैसे हाल गणशी गणशी आग आग वंशी तू आग आग वंशी तुला धावसंख्या फलकावरती आहे 39 39 रन ऑन द स्कोर बोर्ड. टार्गेट पाहिलं तर नक्कीच जिंकण्याकरता 40 धावांचं 30 बॉल and 40 रन to win the match required team Kashibai 11 and wait and watch and come on DJ. आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेदवार आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान. डीजे पुलियाच प्रेझेंटर बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आमचे साथी कॉमेंटेटर मनीष पाटील मान्यवरांच्या स्वागताला फिरतील त्याआधी मात्र युगांत करता नमस्कार मंडळी. आपण संतोष कोणजिया यांच्याकडनं 1500 रुपयात मॅच स्टार्ट होण्याआधी. नमस्कार मंडळी, जाऊयात आपण व्यासपीठाच्या दिशेने जिथे आपण करत आहोत शुभ सन्मान शाही सन्मान. आपल्या महाराष्ट्राची आपल्या भारताची परंपरा आपल्या देशाची परंपरा अतिथी देवो भव, अतिथींचा आदर सन्मान करणं आपलं पहिलं कार्य असतं आणि आज आपण उमेलमान प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून हे कार्य करत आहोत व्यासपीठावरनं. युवा उमेलमान धीरेन चॅलेंजरचे संघ मालक आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य साहिलजी पाटील साहेब हे उपस्थित आहेत आणि युवा उमेलमान धीरेन चॅलेंजरचे संघ मालक आदरणीय साहिलजी पाटील साहेबांचा आपण इथून शुभ सन्मान शाही सन्मान या व्यासपीठावरनं करत आहोत कंप्लीट. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा. सौभाग्यवती समिता संजय पाटील मॅडम यांच्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करत आहोत कंप्लीट. पाहू शकाल आपण युवा उमेलमान धीरेन चॅलेंजर संघाचे संघ मालक एक गोड व्यक्तिमत्व साहिलजी पाटील साहेबांचा आपण इथून शुभ सन्मान करत आहोत या व्यासपीठावरनं कंप्लीट. तदनंतर आपण उमेलमान प्रीमियर लीग ज्या पद्धतीने म्हटलं होतं की कालच्या दिवसापासून पाहिलं की मागच्या 8 ते 10 दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चेत होती आणि अनेक सारे जे स्टार क्रिकेटर टेनिस क्रिकेटचे त्यांच्या व्हिडिओज आपल्याला लाभल्या गेल्या ज्यांच्या माध्यमातून एक गोड व्यक्तिमत्व दीपूजी पाडेकर साहेब जे ISPL मध्ये हैदराबाद टीमचे मॅनेजर देखील होते. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जी टेनिस क्रिकेटची इंडियातली सर्वात मोठी स्पर्धा झाली त्यामध्ये हैदराबाद टीमचे मॅनेजर आदरणीय दीपूजी पाडेकर साहेबांचा देखील आपण या व्यासपीठावरनं शुभ सन्मान करत आहोत कंप्लीट. आणि त्यांच्या माध्यमातून भक्ती मॅडमांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. आणि दीपूजी पाडेकर साहेबांच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर अनेक सारे स्टार क्रिकेटर्सची व्हिडिओज ज्या शुभेच्छा देताना आपण पाहिलं उमेलमान प्रीमियर लीगच्या त्यांच्या माध्यमातून लाभलं होतं आणि त्यांचं देखील खूप सारं धन्यवाद. तदनंतर उमेलमान शाखा प्रमुख आदरणीय राजेशी म्हात्रे साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक गोड व्यक्तिमत्व आपल्या गावचे आणि त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करत आहोत कंप्लीट. आणि हा सन्मान करण्यासाठी समिता मॅडमला विनंती करतोय की आपल्या हस्ते हा शुभ सन्मान आपण कंप्लीट करायचा आहे. राजेशी म्हात्रे साहेब शाखा प्रमुख आपल्या गावचे गोड व्यक्तिमत्व त्यांचा आपण करत आहोत शुभ सन्मान. तदनंतर SIPL वॉरियर्सचे संघ मालक टीम ओनर स्नेहल पाटील मॅडम ह्या देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि स्नेहल पाटील मॅडमचं देखील आपण इथून सन्मान करणार आहोत कंप्लीट. SIPL वॉरियर्सचे टीम ओनर संघ मालक स्नेहल पाटील मॅडम या आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण सन्मान स्वागत सत्कार इथून करणार आहोत कंप्लीट. आणि प्रतीक्षा मॅडम यांच्या शुभ हस्ते हा आपण शुभ सन्मान कंप्लीट करत आहोत.
तदनंतर आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान आपल्याला लाभलं गेलं, कीर्ती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय आदित्यजी गावडे साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि आदित्यजी गावडे साहेब त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. कीर्ती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदित्यजी गावडे साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती लगेच यायचं. आणि त्याचबरोबर आदरणीय संतोषी कनोजिया साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. साई ग्रुप आयोजित उमेलमान प्रीमियर लीग. चला पंच देखील मैदानाच्या आतमध्ये पोचा आणि फलंदाज देखील पोचायचं आहे. जी 4 व्हीलर आपण लावली आहे ना, क्रेटा आहे ब्लॅक कलरची, जी आपल्याला मिड ऑफ मध्ये पाहतोय ती मात्र ज्यांचे असेल त्यांनी मात्र स्क्वेअर लेग मध्ये, जी मात्र आपण तिकडनं थोडी बॅकला घ्यायची आहे कारण मैदानामध्ये त्याची मात्र लाईट्स पडते आहे. आपण पाहिलं तर नक्कीच ती ग्लास आहे त्याचा मात्र उजेड देखील पडतोय. $40, 30 ball and 40 runs. The win the match at the required run आपण पाहतोय. Welcome back second in. पाहायला मिळते ज्या ठिकाणी मंद पावलांनी दोन्ही at the perfect all rounder was a tennis ball and ओव्हल मानचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना मिस्टर गणेश साई अँड संतोष पंडित आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती येणार आहे त्यांना रोखण्याकरता जो मात्र मेंटेन पॉवर प्ले करता षटक क्रमांक फर्स्ट ओव्हर अँड फर्स्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. युगांत खरंच आपण पाहतोय जो या स्पर्धेतील एक उत्तम खेळाडू, एक उत्तम गोलंदाज देखील ठरलाय. आणि सेकंड इनिंग मध्ये तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं धीरज थोडासा स्वतःवरती नाखुश झाला. आज मात्र एक षटकार त्याला परतावं लागलं. आता मात्र रेस जारी आहे पंकज, जी मात्र बॅटरची, कारण जर गणेश साईने जर धावा ठोकल्या तर पुन्हा एकदा ऑरेंजच्या आपल्या पुन्हा एकदा नावावरती असेल, ऑरेंज पुन्हा एकदा आपल्या डोक्यावरती असेल आणि त्याकरता मात्र तो सज्ज देखील असेल. आणि मॅच जिंकायची आहे तर गणेश साई महत्वाचा खेळाडू जो सर्वांनी काल पाहिलाय. मात्र आता त्याच्या विरोधात युगांत. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम असतंय वाचतंय आणि मनामध्ये पाहायला मिळतंय आणि हृदयातील स्थान देखील बंद आहे. त्याचं फक्त नाव आहे UPL 2024 उमेदवार प्रीमियर लीग 2024 आपण पाहतात. आणि या टुर्नामेंट करता लाईव्ह टेलिकास्ट आपण जर पाहिलं तर DBN लाईव्ह चे प्रोप्रायटर आपण पाहतोय प्रवीण पाटील, कैवल्य मांगेला, प्रशांत भगत अँड टीम आपण पाहतोय. पूर्ण महाराष्ट्रात सांगतो क्लिअरिटी त्याकरता देखील आपण पाहतोय खूप साऱ्या लाईक्स. त्यानंतर आपण पहिला आमचे दोन्ही तीक्ष्ण पंच आपण पाहतोय आणि या मॅचला पाहायला मिळतोय 30 चेंडू आणि 40 धावा. समीकरण सोपा, समीकरण कठीण देखील आहे कारण क्रिकेट आहे, काय खेळणार आहे पाहायला मिळणार आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. या ठिकाणी सायकल एंड वरती उभा आहे अँड बिग हिटर मिस्टर गणेश साई, नॉन सायकल एंड वरती संतोष पंडित आणि बॉलिंग मार्क वरती आला युगांत घरत. केनियावरनं पहा भारतातील टुर्नामेंट, आपल्या गावातील टुर्नामेंट केनियावरनं लाईव्ह टेलिकास्ट पाहत असताना स्नेहांकित पाटील आपलं देखील मनपूर्वक नक्कीच धन्यवाद. कारण आपलं काम धंदा म्हणजे जॉब आपण केनियामध्ये करतात आणि मात्र आपल्या गावातील टुर्नामेंट तुम्ही पाहतात लाईव्ह, त्याकरता आपलं देखील मात्र मी मनापासून आभार मानतोय. बोलूया तर मॅच कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय सायकल एंड वरती फलंदाज आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र कन्वर्ट गेली पहिल्या चेंडूवरती. संतोष मात्र सायकल एंड वरती पाहू शकाल बॅटिंग वरती आलाय. धावली सॉफ्ट सिंगल डबल. कारण धावसंख्या जर विचार केला तर 40 रन ऑन द स्कोर बोर्ड, 30 चेंडू आणि 40 धावा. त्याकरता मात्र यावेळी फक्त दोघांकरता माझं एकच वाक्य असेल कारण सेन्सी डबल क्रिकेट.
मीन्स मनामध्ये मास्टर माइंड, कारण जिंकायचं आहे तर मात्र नक्कीच या धाबा कंप्लीट कराव्या लागतील. आणि एका साईडनं त्यांच्या विरोधात मात्र धीरज अँड टीम अँड फ्रेंड्स क्लब कंपनी जी मात्र यावेळी फील्डमध्ये आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही फील्ड पाहू शकाल. यावेळी वॉटर स्ट्रोक ॲट द क्लास डावी मुवमेंट पाहायला मिळाला. गणेश साईचा तंत्रशुद्ध फटका, ज्याला म्हणतात की मास्टर माइंड आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन सौकारा करता. एक सुपर प्लेसमेंट ज्याला म्हणतात ना की तंत्रशुद्ध मास्टर माइंड स्ट्रोक्स आणि क्लास डाईव्ह अप्रतिम. कारण त्याला माहिती आहे मॅच जिंकायची आहे तर वेट अँड वॉच. आणि काल देखील त्यांनी तेच करून दाखवलं. कारण एखाद्या मनामध्ये जर संकल्पना असेल ना, संघर्ष करण्याची ताकद जर असेल ना, तर त्याला फरक पडत नाहीये. कारण मी फक्त लढणार आहे, मला माहिती नाहीये की काय करायचं आहे. यावेळी वॉटर स्ट्रोक्स क्या है धमाका पंकज पाटिल. एक गणेश साई का तड़ाका और एक शानदार भड़ाका. गेंद जा पहुंची है तारा मंडल में. धीरजचे ठोके वाढतायत पंकज. धीरजला माहितीये जर गणेश साई थांबला तर मात्र या मॅचला नुसतं जिंकवणार नाही, कमी चेंडूवरती हे मॅच संपवण्याचं काम करेल. कारण एक बिग हिटर आहे आणि यावेळी मध्ये तेच दाखवलं. पहा पहिला चेंडू तुम्ही जर पाहिला तर मास्टर माइंड यूज अँड थ्रो, पहिला चेंडू क्लासर फटक्यामध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर मात्र गिव्ह मी अटॅक अँड यू मी प्लॅन. मनामध्ये प्लॅन होता दुसऱ्या चेंडूवर ते अटॅक करेन, दुसऱ्या चेंडू प्लेसमेंट करणार नाही. त्याकरता गणेश साईने चांगला स्ट्रोक खेळला. आणि या मॅच करता आपण पाहतोय धावसंख्या धावून पोहोचते ती फलकावरती 12 या धावसंख्येवरती. युगांत वरती विश्वास आणि विश्वासावरती मात्र आघात झालाय. सांगतात ना की वार करो तो सामने से करो, पीछे से मत करो. आणि यावेळी मात्र तेच पाहतोय गणेश साईकडनं. नेक्स्ट बॉल, चौथा बॉल, 5वा बॉल आहे. 4 चेंडू. प्रेशर मध्ये दबाव मध्ये मॅच आहे. गोलंदाजावरती अटॅक केलाय. यावेळी आणखीन एक चांगला स्ट्रोक्स मात्र मिस्तामिक स्ट्रोक. आणि त्या ठिकाणी मात्र हे प्रभू हे क्या हुआ, जीवदान दिलंय गणेश साईला. संकटमोचक फलंदाजाला जीवदान. आणि मात्र या ठिकाणी असं म्हणतात ना की संकटाला ओढून घेतलंय. कारण धीरजला देखील माहिती आहे, पूर्ण टीमला माहिती आहे, प्रेक्षकांना देखील माहिती आहे, सांगणं गरजेचं नाहीये. झेल नव्हता, ही मॅचचा टर्निंग पॉईंट पंकज पाटील होता. कारण धीरज जर गणेश बाद झाला असता तर मॅच मध्ये टीम आली असती. आपण पाहतोय ओमसाई तीर्थ मात्र यावेळी संतोष पंडित स्ट्रोक चांगला आहे, डीपला खेळलाय. ज्या ठिकाणी मात्र शॉट थर्मॅन देखील तैनात आहे. एक सिंगल कन्वर्ट करतोय. एक सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14. पहिल्या षटकामध्ये पंकजच्या 14 धावा आल्या, आता जिंकण्याकरता फक्त धावा राहिल्या 26 रन ऑन द स्कोर बोर्ड. 24 चेंडू आणि 26 धावा. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक, देऊया डीजेला संधी. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा इथे त्यांचा बाबांना. पार्टनरशिप कसं असावी, क्रिकेटची सुरुवात कशी असावी, तर खऱ्या अर्थानं दोघांच्या अंगावरती जर्सी आहे ती मध्ये पंकज मॅन ऑफ द मॅच आहे. आणि काय करता आमचं अस्तित्व आहे ते पुन्हा सिद्ध करतात. आज मात्र संतोष पंडित एका साईडने सिंगल डबल देतोय, स्ट्राईकला गणेशला आणतोय, गणेश काउंटर अटॅक करतोय, म्हणजे मॅच जारी आहे आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतायत. हे चांगलं क्रिकेट आहे. ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट ॲट दिस टुर्नामेंट. या मॅच मध्ये सर्वात महत्वाची आपण पाहतोय बॉलिंग पार्क वरती आहे मयूर.
आपली थोडासा चेंडू ज्याला मात्र उजव्याशीच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी सुपर बॉल एक चांगला चेंडू आपण पाहतोय ज्याला सुपर डिलिव्हरी पाहायला मिळते. या मॅच नंतर सर्वांना मात्र 20 मिनिटं रेस्ट दिलं जाईल. त्यानंतर पुढच्या स्पर्धेला सुरुवात होईल. दुपारचं सत्र उन्हाचा तडाखा वाढलाय. कुठेतरी मात्र 15 ते 20 मिनिटं दिली जातील. साई ग्रुप आयोजित क्रिकेट यांच्या मंडळाकडून आमच्यापर्यंत सूचना पुरती आहे की यानंतर या मॅच नंतर 20 मिनिटं ब्रेक असेल. हायटेड बॉल ज्याला थोडंसं स्विंगिंग करण्याचा प्रयत्न होता गुडले स्पॉटवरनं, पण त्या ठिकाणी परफेक्ट बॉल जर रिझम पाहायला मिळतो. संतोष पंडित वरती यावेळी मात्र मयूरचा जो मात्र आपण पाहतोय कारण परफेक्ट बॉल आहेत. चेंडूला मुवमेंट करू देत नाही, फलंदाजाला हलू देखील देत नाही. याला सर्वात उत्तम अस्त्र म्हणतात. आपल्या अस्त्रातील गोल्डन चेंडू सोनेरी अक्षर लिहिण्याकरता सिद्ध झालाय. जेव्हा गोलंदाज पवन बॉलिंग मार्क वरती येईल त्याकरता मात्र प्रत्येक विकेट करता 2000 रुपये कॅश रक्कम प्रलय पाटील यांच्याकडे दिले जातील. आपण पाहतोय काय बक्षीस आहे, काय खरात आहे, काय क्रिकेट आहे आणि उमेदवारांचा ज्या करता अभिमान देखील आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल त्या ठिकाणी गणेश साई. वाट स्ट्रोक. ये बंदा आज सबको निकलने के प्रयास में है क्योंकि अभी तक किसी को इसने बख्शा नहीं है. जो भी गेंदबाज आया है उस पे ऊपर काउंटर अटैक किया है. उसे पता है हर गेंद को नसीहत देती हुई. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 रन ऑन द स्कोर बोर्ड. आणि गणेश साईचा 100 रन पाहायचे पंकज पाटील. गणेशचे रन पाहायचे कारण यानंतर जॅक्सन गरची स्माइल सांगते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. जो पाना है, जो हासिल करना है और वो हासिल भी कर चुका है बल्लेबाज. व्हाट बैटिंग, काउंटर अटैक, रन मशीन यहां पर. हर गेंद आग उगलता हुआ. जाऊन पोहोचली फलकावरती 27 आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑरेंज क्रॅप पुन्हा एकदा आपल्या शिरावरती, पुन्हा एकदा आपल्या डोक्यावरती येते आणि तोच पुन्हा एकदा असं म्हणतात ना की तुमने छीन लिया और हमने पा लिया. मॅच बॉल आलाय. जॅक्सन गरत त्यांचं आमच्यावरती खूप वर्षापासून प्रेम. अनेक वर्ष या स्पर्धेकरता आमच्याकरता व्हाईट बॉल हा प्रेशर, हा दबाव. समोर संकट मोचक बनलाय, पारणहार बनलाय. जो जानता है लड़ने का हौसले बना के आया है. उड़ान ऐसी हो, उड़ान ऐसी हो कि हौसले भी बुलंद हो जाए. उड़ान ऐसी हो कि आकाश भी गम गिरे और उड़ान ऐसी हो कि सब शर्म से मारे जाए. हे नाम गणेश, मॅन फ्रॉम उमेलमान. सिंगल कन्वर्ट केली. यालाच क्रिकेट म्हणतात. जिंकण्याच्या विजयाच्या पावलावरती पाऊल ठेवायचं आहे तर उंबरठा पार करायचा आहे तर मी मात्र मागे हटणार आहे. कारण मात्र फक्त मॅच विनिंग होणार नाहीये आणि मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्या मॅच मध्ये आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचती या पंकज पाटील 29 आणि वैयक्तिक धावा आपण जर खेळाडू कक्षामध्ये एकदा गणेश करता जोरदार झाल्या पाहिजेत. धावसंख्या जाऊन पोहोचते या स्पर्धेतील सर्वात उत्तम बॅटर ठरलाय मिस्टर गणेश. 88 धावा. एकदा खेळाडू कक्षाने मुख्य मंचावरून देखील शुभेच्छा त्याला दिल्या पाहिजेत. 88 धावा ठोकणारा पहिला फलंदाज या स्पर्धेतील. आणि त्या ठिकाणी मात्र पंचदर्शक माझी केलोर 50-50. आपण जर पाहिलं तर रेस जारी आहे कारण यानंतर आणखी मॅच आपण पाहणार आहोत. मात्र क्वालिफायच्या मॅचेस असतील त्यानंतर मात्र या मॅच नंतर थोडंसं ब्रेक दिलं जाईल. आणि ग्रामीण टेनिस काय म्हणतं कारण मित्रांनो क्रिकेट प्रेमी असं म्हणतात की काय दिलं नाही क्रिकेटनं. तर आम्ही जसपाल एकच वाक्य म्हणेन, काय दिलं नाही क्रिकेटनं. तुमच्या नावाला ओळख दिली,
तुमच्या नावाला ओळख देता देता तुमच्या मात्र स्वतःच्या गावाला महाराष्ट्रात नाही तर मात्र 7 समुद्र नेऊन ठेवलं. हे दिलं क्रिकेटनं. आर्थिक स्वरूपानं आज तुम्हाला मात्र कॅश रक्कम दिली आहे, ती मात्र दिली आहे, ती मात्र क्रिकेटनं. अजून काय हवं क्रिकेटकडनं? धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 29. जिंकण्याकरता 14 धावा मात्र कम्प्लीट कराव्याच लागतील. फ्लॅटेड बॉल, यू बी मिस. म्हणून असं म्हणू नका काय दिलं नाही क्रिकेटनं. हे सर्व काही दिले या क्रिकेटनं. जिंकण्याकरता तुम्हाला 11 धावा हव्यात, मात्र गणेश आणि संतोष 10 धावा हव्यात, मात्र 14 धावा ठोकाव्या लागतील. कारण मॅजिक ओव्हर 50-50 आपण पाहतोय. मॅच आपण पाहतोय अप्रतिम लढती आहे. ओव्हरमॅन प्रीमियर लीग 2024 224. यावेळी हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन यूज अँड थ्रो. त्या ठिकाणी एस्ता कव्हर डीप मध्ये मात्र चांगला शॉट सिलेक्शन होता. 18% असे शॉट पाहायला मिळत नाहीयेत. मात्र यावेळी संतोष पंडितकडनं मला पाहायला मिळाला. जॉकोपाला मुवमेंट केलं आपल्या हेलिकॉप्टर लँडनं, चेंडू उलवला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 31 रन ऑन द स्कोर बोर्ड. ही मॅजिकल ओव्हर आहे. या ठिकाणी 14 धावा ठोकाव्या लागतील. गणेश साई त्या ठिकाणी सज्ज आहे. 88 धावा. चांगला बॉल कहीं पे निगारा और कहीं पे निशाना. कारण चेंडू स्तंभर डिलिव्हरी होती. चेंडूला जरी मात्र पाणीपुरीमधला प्रवास करण्यापर्यंत पाहायला मिळाला. यावेळी मात्र पंच दर्शवत आहेत आणि त्या ठिकाणी आपण सिंगल कमिट करतोय आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 32 या धावसंख्येवरती. 32 रन ऑन द स्कोर बोर्ड. 1:23 सुपर संडे. उमेदवारकरांचा सण आपण पाहतोय. उमेदवारकरांचं सर्व टार्गेट, सर्वांचं लक्ष या स्पर्धेवरती. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ ट्रॉफीज आपण पाहतोय समसमत्या. आणि साई ग्रुप यावेळी वेट ऑच चेंडूला उडवलाय. म्हणजे त्या ठिकाणी धीरज जोपर्यंत आहे तोपर्यंत या टीमला धीर आहे. कारण जोपर्यंत धीरज मैदानच्या आतमध्ये कोणत्या क्षेत्रात असो, फील्ड मध्ये असो, बॅटिंग वरती असो, तेव्हा मात्र फर्स्ट विकेट डाऊन अँड मिस्टर संतोष पंडित ही फलंदाजी संपुष्टात. त्याला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. देव पावलाय देव माझा मल्हारी. 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 अरे देवा तू धावणे पावणे मल्हारी. देव पावलाय देव माझा मल्हारी. अरे देवा तू धावणे पावणे मल्हारी. देव पावलाय देव माझा मल्हारी. देवा तू नवसाला पावणे मल्हारी. सागर खांडेकर याने जर षटकार ठोकला तर जॅक्सन गिर त्यांच्याकडे 500 रुपये. प्रत्येक षटकाराकरता जॅक्सन गिर त्यांच्याकडनं मात्र सागर करता मात्र नक्कीच 500 रुपयाचा किताब असेल. सागर एंडवरती 1 डाऊन स्वरूपाने आलाय. भिंत म्हणून काम करेल का? मात्र त्या ठिकाणी असं म्हणतात ना की आपली जागा, आपलं अस्तित्व ठेवून उभा आहे तो मात्र नॉन गणेश साई. नेक्स्ट बॉल बॉलिंग पाथवरती येतोय. आवली चांगला बॉल ज्याला कनेक्ट केलाय. चांगल्या स्ट्रोक मध्ये चेंडू मात्र आलावंत कारपेट स्ट्रेट ड्राइव्ह मुवमेंटला. सुपर आणि बनवी विकेट पाहायला मिळते. चित्याच्या चपलाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 34 या धावसंख्येवरती. 34 रन ऑन द स्कोर बोर्ड. या मॅच नंतर 20 मिनिटं जी मात्र रेस्ट असतील, 20 मिनिटं मात्र विश्रांती असेल. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जॉईन होऊयात, पुन्हा एकदा स्पर्धेकडे बोलूयात. प्रेक्षक राजांकरता देखील यावेळी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटचं जो इनसाइड एज आहे तो मात्र यावेळी बॅट वरती विसावला आणि त्या ठिकाणी मात्र सिंगल कन्वर्ट झाली आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती आहे. ऍक्च्युली 35 धावा होत्या मात्र मायनस धावा प्लस झाल्यात. मला वाटतं पंकज काहीतरी मनामध्ये आणि मास्टर माइंड गणेशच्या जॅक्सन मनामध्ये होतं की मायनस जाऊ मात्र मॅच जिंकून दाखवू आणि त्याकरता मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येणारे चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती आहे 12 चेंडू आणि 8 धावा. 32. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. तिला जंजिरा दाखवाल का? ओ नातवा बोटीनं फिरवाल का? ओ नातवा बोटीनं फिरवाल का? सागर खांडेकर करता एक मैत्रीपूर्ण आणि खऱ्या अर्थानं मात्र जॅक्सन घरांचा आपण पाहतोय. यांच्याकडे प्रत्येक षटकार करता 500 रुपये आहेत. बॉलिंग मार्कवर दे
सागरने जर षटकार ठोकला तर आई धारावी कडनं मात्र 1000 रुपये, जॅक्सन घरत कडनं 500 रुपये. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 8 धाबा. जो जीता वही सिकंदर. कोण बनणार हिरो, कोण बनणार झिरो. आपली परफेक्ट बॉल मध्ये त्या ठिकाणी व्हाईट. पंच आपण पाहतोय जे मात्र आपल्या ऍक्शन समांतर रेषेमध्ये दोन्ही हात आणि मात्र यावेळी आपण पाहायला मिळतोय की हा चेंडू मात्र व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल न धावसंख्या एकेरीनं पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचते फलकावरती. 33 आपण पाहिलं 33 धावसंख्या होती. 7 रन इन द मॅच. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावा. यावली सरळ पाठवलंय चेंडूला आणि या चेंडूने मात्र सांगून दिलंय की 1500 रुपये त्याच्या नावावरती. तो मात्र सागर जॅक्सन गरत यांच्याकडनं 500 रुपये, आई धारावीकडनं 1000 रुपये. 1500 रुपयाचं रोख रक्कम माझी येत आहे सागर करता. तुम तो तुम क्या, हम तो हम क्या, हम भी तयार है लढने के लिए. कारण नुसतं गणेश साईचं नाव नाही तर करताना मात्र सागरने दाखवलं हा मी देखील अटॅक करू शकेल. आता जिंकण्याकरता फक्त 1 धावेची गरज. आणि यावेळी मॅच आज फिनिश अँड टीम बेस्ट ऑफ लक टीम काशीबाई 11 अँड प्लीज कम टी. धन्यवाद डीजे. त्यानंतर जे कुपन वाटप आहे त्याकरता मात्र मित्रांनो फक्त अर्धा तास राहिलाय. 2 वाजता मात्र कुपन वाटप देखील कंप्लीट केली जातील. जे मात्र इच्छुक असतील त्यांनी मात्र नक्कीच आणि सर्व खेळाडू प्रत्येक टीमचे ऑनलाईन जॅक्सन घरातनं मात्र सागर खाटेकरच्या फोन पे द्वारे मात्र 500 रुपये पाठवले गेले. धन्यवाद जॅक्सन आपलं देखील. त्यानंतर ओलियात ऑनलाईन जे मात्र पाहतोय कारण आता म्हणतात ना की मगाशीच मनीष म्हणला की आता फास्टेस्ट जग आलंय, फास्टेस्ट युगामध्ये तंत्रज्ञान बदललं आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर इथे आपण पाहतोय तर नक्कीच मुख्य मंचावरती ज्या ठिकाणी आमचे मान्यवर देखील या जॉईन होऊया त्या ठिकाणी मात्र नक्कीच सर्वांनी 20 मिनिटाची मात्र रेस्ट दिली जातील. त्याकरता मात्र त्याआधी ओलियात आपण सागर आपण मुख्य मंचावरती याचे 1500 रुपयाचं रोख रक्कम आणि त्यानंतर आपण या मॅचचा मॅन द मॅच ओनली वन and one man army मिस्टर गणेश साई. माजी समाजसेवक आणि आदरणीय सौ अर्चनाताई मॅडम